मी इकडे यायचं ठरवलं आणि माझा पूर्ण अभ्यास आहे तो मी ग्रामीण भागात राहून केलेला आहे. आणि जो पूर्ण वेळ अभ्यास आहे तो मी माझ्या भावंडांनी घरात राहून एका रूममध्ये राहून मी अभ्यास केला. मला वाटतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही अभ्यास कुठे करता हे कधीच मॅटर करत नाही. मात्र असं होतं की काही वेळा अडचणी यायचा, म्हणजे पुण्याशी काहीच कनेक्ट नाही, तिथं कशाची तयारी चालू आहे, मुलं कसा अभ्यास करतात, किती वेळ करतात याबद्दल काहीच माहित नव्हतं. जेव्हा मला अडचण होत्या की मला क्वेश्चन पेपर सोडवायला मिळत नसायचे, तेव्हा मग माझा भाऊ पुण्यावरून मला क्वेश्चन पेपर पाठवायचा. 2020 मध्ये मी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदी माझी निवड झालेली होती. माझं लग्न हे 30व्या वर्षी झाले आणि ग्रामीण भागामध्ये 30 वर्षापर्यंत एक मुलगी अभ्यास करते तर ते खरं नक्की सोपं नाहीये. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. नुकताच 2022ची निवड यादी जाहीर झाली आणि त्या निवड यादीमध्ये मुलींमधून प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या पूजा वंजारी मॅडम आज वास्तव कट्ट्यावरती आपल्यासोबत आहेत. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. सर्वप्रथम मी पण तुमचे आभार मानते, तुम्ही मला इथं बोलवलं आणि जे स्पर्धा परीक्षेचं जे वास्तव आहे तर ते हे वास्तव कट्ट्यामध्ये मी मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. नक्कीच मॅडम, विषय सांगायचं झालं तर आपण पाहतो की भरपूर विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी येतात, परंतु ग्रामीण भागामध्ये राहूनही अभ्यास होतो, पोस्ट मिळते आणि मुलींमधून प्रथम क्रमांकही येऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पूजा मॅडम. मॅडम, तुमच्याकडून MPSCतील बरंच वास्तव आपल्याला जाणून घ्यायचं आहे, परंतु तत्पूर्वी तुमचं आत्ता निवड यादीमध्ये मुलींमधून तुम्ही प्रथम क्रमांकाने तुमची निवड झाली. डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट तुमची फिक्स झालेली. काय ज्यावेळेस रिझल्ट लागला एक काय वातावरण होतं एकंदरीत? खरं तर तो क्षण आहे तो मला व्यवस्थित एन्जॉय करता आला नाही, कारण ऑफिसवरून मी येत होते आणि ते पूर्ण वेळ माझा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. तर पण काही गोष्टी असतात त्या आपण रोखू शकत नाही. जेव्हा मला माझ्या भावानं कॉल करून सांगितलं की तू राज्यात मुलींमध्ये प्रथम आलीस तर ते आनंदाश्रू होते आणि तर मी सगळ्यांना कॉल करून सांगत होते की मी राज्यात प्रथम आले मुलींमध्ये म्हणून. आणि जेव्हा कॅबचा ड्रायव्हर आहे तर तो देखील मला विचारतो की दीदी काय झालं म्हणून. तर मी त्यांना सांगितलं की MPSC मध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं आणि त्यानंतर मग मी घरच्यांना वगैरे भेटले. इतक्या वर्षाचा जो संघर्ष आहे तो फायनली आपण जी पोस्ट ठरवलेली होती ते मिळणार हे फिक्स झालेलं होतं. तो खूपच आनंदाचा क्षण होता. अगदी, कारण एकतर डेप्युटी कलेक्टर मिळणार हे कन्फर्म होतंच आणि त्यात मुलींमधून पहिला क्रमांक, अर्थात ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपण लहानपणापासून पाहिलेलं असतं आपण त्या नंबरसाठीच अभ्यास करत असतो आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू असते. त्यात तुम्ही मुलींमधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण आहात, डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट तुम्हाला मिळालेली. काय सुरुवात कशी केली होती तुम्ही अभ्यासासाठी आणि खरं तर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तुम्ही का आला? 2014 मध्ये मी कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमधून माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. खरं तर पुणे मुंबईची जी लाईफस्टाईल आहे तर त्याकडे येण्यासाठी मला भरपूर पर्याय उपलब्ध होते, परंतु वास्तव असं आहे की मी कधीच त्यासाठी प्रिपेअर केलं नाही की मला प्रायव्हेटमध्ये यायचं. म्हणजे आज देखील माझं त्याबद्दल कधी रिझ्यूम नव्हता. प्रायव्हेटसाठी एकही कॅम्पस इंटरव्ह्यू दिला नाही आणि प्रशासकीय सेवेत येण्याचं तेव्हाच ठरवलेलं होतं. प्रशासकीय सेवा ही एक आव्हानात्मक आहे, इथं रिस्पॉन्सिबिलिटी देखील खूप असतात आणि त्यामुळं मी इकडे यायचं ठरवलं आणि माझा पूर्ण अभ्यास आहे तो मी ग्रामीण भागात राहून केलेला आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही अभ्यास सुरू केला त्यावेळेस तर पुण्याचं वार म्हणजे अजूनही आहे, पुण्यामध्ये लोक अभ्यासाला. तुम्हाला नाही वाटलं तुम्ही इंजिनियर तिथं तुम्ही म्हणता की प्रायव्हेटमध्ये जायचं नाही, अभ्यास करण्यासाठी आपण पुण्यासारख्या ठिकाणी गेलो पाहिजेत असं नाही वाटलं कधी तुम्हाला? मला तसं कधीच वाटलं नाही, कारण की लहानपणापासून असं होतं की मी घरापासून कधी लांब राहिलेच नाही आणि मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेले आहे. तर माझं असं होतं की मला घरीच राहून अभ्यास करायचा आहे म्हणून मी क्लासेस वगैरे 6 महिन्यासाठी मी मार्गदर्शन घेतलेलं होतं, पण ते पण मी गावी राहूनच घेतलं. आणि जो पूर्ण वेळ अभ्यास आहे तो मी माझ्या भावंडांनी घरात राहून एका रूममध्ये राहून मी अभ्यास केला. मला वाटतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही अभ्यास कुठे करता हे कधीच मॅटर करत नाही. ग्रामीण भाग असो किंवा शहरी, तुम्ही जर तुमचं ध्येय ठरवलं असेल तर त्यासाठी तुम्ही अडचणींचा बाऊ करून चालणार नाही. पण आता आपण पाहतो की पुण्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल विद्यार्थी अभ्यासाला येतात, लायब्ररी असते, बाकी अभ्यास साहित्य असते किंवा एकंदरीत त्या वातावरणामध्ये विद्यार्थी राहत असतात. तुमचा एकटाच अभ्यास होत होता घरी? मी म्हटलं तसं माझ्यासोबत माझी बहीण देखील अभ्यास करायला होती. मात्र असं होतं की काही वेळा अडचणी यायचा, म्हणजे पुण्याशी काहीच कनेक्ट नाही, तिथं कशाची तयारी चालू आहे, मुलं कसा अभ्यास करतात, किती वेळ करतात याबद्दल काहीच माहित नव्हतं. पण मला कधी कधी आज जेव्हा मागे वळून मी बघते तर तेव्हा वाटतं की ती खरंच खूप छान फेज होती. म्हणजे मी त्या गोष्टींमध्ये पडली नाही की आज मी असं ऐकून आहे की लायब्ररीमध्ये
खूप वेळ मुलं घालवतात, चहासाठी गेलं तर तासभर घालवतात. तर ते माझ्याकडून कधी घडलं नाही आणि मी अभ्यासाला जास्त वेळ देऊ शकले. त्यामुळं पुण्यात येऊन मी अभ्यास केले तरच मी पास होईल असं नव्हतं माझ्या डोक्यामध्ये. म्हणजे तसं असतं तर पुण्यातल्या सगळीच मुलं अधिकारी झाली असती. आणि माझी बहीण आणि मी असल्यामुळे ग्रुप डिस्कशन होत होतं. अभ्यास कसा करण्याची पद्धत तर ते आम्ही दोघी जणच ठरवत होतो. त्यामुळे त्याचा खूप चांगला फायदा झाला आणि इकडे येण्याची गरज मला कधी वाटली नाही. अगदी. तुम्ही 2014 पासून अभ्यास करताय. तुमची छोटी बहीण पण तुमच्यासोबत अभ्यास करते, त्यांना पण सीओ पोस्ट मिळाले, मुख्याधिकारी पदी त्यांचं, आणि आता ट्रेनिंग चालू आहे. दोघींनी अभ्यास गावाकडेच केला. दोघींचा फायदा होत होता एकमेकांना. कशा पद्धतीने अभ्यास करत होता तुम्ही गावाकडे? म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात की ज्यांना पुण्यासारख्या ठिकाणी किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन अभ्यास करता येत नाही, त्यांनाही कळलं की तुमची अभ्यास पद्धती कशी होती, कशा पद्धतीने तुम्ही ग्रामीण भागात अभ्यास करत होता? मला असं वाटतं की पहिल्यांदा तुमचा गोल ठरवा. आणि म्हणजे असं असतं की काय काय ना कंबाईन द्यायची असते किंवा राज्यसेवा द्यायची असती. सुरुवातीच्या काळात मला देखील अडचणी आल्या. म्हणजे पण आज असं आहे की ऑनलाईन अनेक क्लासेस असतात, अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. तर मी जेव्हा 2015 मध्ये वगैरे जेव्हा मला अडचण होत्या की मला क्वेश्चन पेपर सोडवायला मिळत नसायचे, तेव्हा मग माझा भाऊ पुण्यावरून मला क्वेश्चन पेपर पाठवायचा. असं होतं की म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मी सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याकडे कधी लक्षच दिलं नाही. तर त्या गोष्टी मला नंतर कळायला लागल्या. तर मला असं वाटतं की ज्या अडचणी तर त्यांचा बाऊ नाही केला पाहिजे. अगदी बरोबर. पहिली पोस्ट कधी मिळाली तुम्हाला? सर 2020 मध्ये मी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदी माझी निवड झालेली होती आणि आतापर्यंत त्याचं माझं ट्रेनिंग चालू आहे. कुठल्या वर्षी मिळाली होती? 2020 ची एक्झाम होती. तुम्ही 2014 पासून अभ्यासाची तयारी करत होता आणि पहिली पोस्ट मिळाली तुम्हाला 2020. ती फेज कशी होती तुमची? खूप आव्हानात्मक होती. कारण की आज आपल्या ग्रामीण भागामध्ये असं असतं की मुलींनी 2 ते 3 अटेम्प्ट झाले की असं असतं की हिला काही जमणार नाही आता, आणि मुलींचं लग्न लवकर करून द्या, एकदा त्या सेटल झाल्या म्हणजे बरं असतं, अशा गोष्टी जास्त असतात. तर कधी कधी असं व्हायचं की आपल्याला पोस्ट मिळत नाहीये. वडील तर किंवा जे कुटुंबीय आहे तर ते एका बाजूने सगळ्या समाजाला सांगत असतं की माझी मुलगी अभ्यास करते आणि थोडंसं थांबा म्हणून. तर आणि आपला रिझल्ट पण येत नाही. मग ते कधी कधी असं एकदम निगेटिव्हिटी मनात यायची. रिझल्ट लागायचं तेव्हा आपलं लिस्टमध्ये नाव नाहीये हे बघून खूप वाईट वाटायचं. पण त्याच्यानंतर असं व्हायचं की वडील यायचे आणि ते मग म्हणायचे की ठीक आहे तुझं पुढच्या वेळी होईल म्हणून. आणि तेच एक इन्स्पिरेशन होतं की आता वडिलांनी विश्वास दाखवलाय ना तर ते आपल्याला आपण अभ्यासात हायगई करून चालणार नाही. एका तासाने मी परत अभ्यासाला घ्यायचे. म्हणजे आता रिझल्ट लागलाय, माझा रिझल्ट आलेला नाहीये म्हणून दुःखात हा आठवडा घालवायचा असं कधीच मी केलं नाहीये. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता जाऊन परत मी अभ्यासाला बसायचे. ज्यावेळेस पहिली पोस्ट मिळाली होती त्यावेळेस लग्न झालं होतं तुमचं? हो, 2020 मध्ये तेव्हा माझं लग्न झालेलं होतं. बरं. तुम्ही लग्न झाल्याच्या नंतर पुन्हा अभ्यास सुरू केला. त्यावेळेस घरचे असे बोलले नाहीत का की जनरली आपल्याकडे कसं असतं चूल आणि मूल, आणि आता बस झाला अभ्यास किंवा आता घर सांभाळा वगैरे, असा काही विरोध नाही झाला? सुरुवातीला म्हणजे सुरुवातीपासूनच हा विरोध मला झालेला नाहीये. आणि लग्नाच्या आधीच या गोष्टी क्लिअर होत्या की मला ही पोस्ट मिळवायची आहे. आणि 2022ला आपली जाहिरात देखील चांगली आली होती. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, बाकीच्या सीओ क्लास 1 ह्या सगळ्या खूप चांगल्या पोस्ट होत्या. आणि ही संधी असं वाटत होती की ही संधी माझ्यासाठी आहे. यात खूप चांगल्या पोस्ट आहेत आणि आपण करू शकतो. तर त्यामुळं घरच्यांनी विरोध केला नाही. आणि असंच होतं की लग्नानंतर अनेकदा आई सांगते की स्वयंपाक नीट कर, घरच्यांना सांभाळून घे, पण माझी आई फोन करून सांगायची की तू आज अभ्यास केलास का म्हणून, आणि वेळ वाया घालवू नकोस, तू अभ्यास कर. ही खरंच म्हणजे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न घालता मी या गोष्टी त्यामुळेच एक सतत प्रेरणा मिळत गेली की आपल्याला हे केलं पाहिजे. आणि घरच्यांनी इतका विश्वास टाकलाय ना तर ते अचीव झाल्याशिवाय मी शांत बसणार नव्हते. अगदी बरोबर. आणि मध्यंतरीच्या काळात तुम्ही अभ्यास करत असताना लॉकडाऊन पण होतं, कोविडचं संकट आलेलं होतं. कोविडमध्ये कसा अभ्यास केला? कोविडमध्ये मी म्हटलं तसं माझी बहीण तर माझ्यासोबत होतीच, पण माझे 2 भाऊ, म्हणजे एक आता इरिगेशन मध्ये आहे आणि एक भाऊ UPSCची तयारी करतोय. तर असं झालं की आम्ही चौघांनी एकत्र अभ्यासाला चालू केलं. कोविडच्या काळामध्ये असं झालं की पुण्यावरून जे अभ्यास करतात मुलं तर ती गावाकडे आली, तर त्यांच्यासाठी थोडं ते डिस्टर्ब कालावधी. पण माझं असं होतं मी पहिल्यापासून तिथेच अभ्यास करते, माझ्यासाठी नवीन काहीच नव्हतं ते. उलट आम्ही मग 4 जण एकत्र आल्यामुळे ग्रुप डिस्कशन असतील किंवा जे बाकीचं सिलेबस, प्रिव्हियस आन्सर क्वेश्चन पेपर असतील, तर हे आम्ही एकत्र केल्यामुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आमच्या अभ्यासावरती देखील पडला. अगदी बरोबर. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होता तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमची बहीण सीओ आहे, जो भाऊ पण PWD मध्ये आहे आणि एक भाऊ UPSC तयार करतो. सगळ्या पोस्ट घरातच घेऊन टाकायचं.
काय खरं तर तुम्ही ग्रामीण भागात राहून अभ्यास करताय आणि तुमच्या एका घरामध्ये 3 पोस्ट आहेत. खरं तर हे विद्यार्थ्यांनी खरं याच्यातून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. कारण ग्रामीण भागामध्ये राहून पण आपण अभ्यास करू शकतो आणि पोस्ट काढू शकतो. निश्चितच मॅडम, जे विद्यार्थी आता नवीन येत आहेत, कारण आज आपण पाहतो की सत्कार होतात, मिरवणुका निघतात आणि मोटिवेट होऊन भरपूर विद्यार्थी या क्षेत्रात येतात. ठीक आहे, येणारे त्यांनी स्वतःला आजमावलं पाहिजेत. परंतु जे नवीन विद्यार्थी येतात त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजेत? कारण तुम्ही ज्यावेळेस 2014ला सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही ग्रामीण भागामध्ये अभ्यास करत होता. तुमच्यावेळेस सोशल मीडिया किंवा इतर ऑनलाईन माध्यमं नव्हते. आत्ता सगळ्या गोष्टी आहेत आणि सोशल मीडियाचा जास्त वापर होतोय. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे जेणेकरून कमी वेळामध्ये त्यांना यश मिळू शकतं? मी हेच सांगेल की पहिल्यांदा सोशल मीडियापासून लांब राहा किंवा त्याचा कमीत कमी यूज करा. आज देखील म्हणजे परवापर्यंत माझ्या सोशल मीडियावर मी नव्हते. आता मी इंस्टाग्राम चालू केले, फेसबुकवरती वगैरे मी अजून नाहीये. तर ह्या गोष्टींमध्ये खरंच आपला खूप वेळ वाया जातो. आणि आज तुम्ही म्हणता तसं ऑनलाईन क्लासेस आहेत, तर तुम्ही ग्रामीण भागात अभ्यास करता की शहरी भागात हे कधीच मॅटर करत नाहीये. तुमचं जर नियोजन व्यवस्थित असेल आणि तुमच्या जर डोक्यात असेल ना की मला हे मिळवायचं आहे, तर कुठलीच कारणं देत बसू नका. माझ्या ज्या सुरुवातीला चुका झाल्या की मी MPSC आयोगाच्या जे सिलेबस असतो किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात तर त्याकडे मी पूर्ण दुर्लक्ष केलेलं होतं. आणि हा प्रवास तुम्ही एकट्याने देखील करू शकता, पण मार्गदर्शक योग्य जर मिळाले तुम्हाला तर तुम्ही हा एक शॉर्ट पिरियडमध्ये चांगली पोस्ट काढू शकता. मात्र ह्या 2 गोष्टी आहेत, जे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तर त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. अनेकदा मुलं असं होतं की प्रत्येक अधिकाऱ्यांची बुक लिस्ट घ्यायची आणि त्या बुक असेल ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचत जायचं. मला असं वाटतं की बुक लिस्ट विचारण्यापेक्षा तुम्ही काय अभ्यास केला, तुम्हाला काय अडचणी आल्या, तर यावरती विद्यार्थ्यांनी जास्त फोकस ठेवायला हवा. आणि मला असं वाटतं की जर तुमचं योग्य नियोजन असेल आणि डेडिकेशन असेल ना, तर तुम्ही म्हणजे फक्त हेच क्षेत्र नाहीये तर कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकता. आणि जे मोटिवेशन तुम्ही म्हणता, तर असं होतं की अनेकदा आता हे व्हिडिओज असतात तर ते बघून इन्स्पायर होतात, पण मला वाटतं सेल्फ मोटिवेशन खूप महत्वाचं आहे. हे जे एक्सटर्नल मोटिवेशन आहे ना, ते खूप कमी कालावधीकरता टिकू शकतं. म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की कोविडमध्ये अनेक मुलं यातून बाहेर पडली. तर ह्यासाठी आपलं सकारात्मक आपण स्वतः राहणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी अगदी बरोबर. मॅडम, तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होता कसं नियोजन असायचं तुमचं अभ्यासाचं? म्हणजे ग्रामीण भागात एकतर मी वारंवार हा उल्लेख यासाठी करतोय की अजूनही कित्येक विद्यार्थी फक्त शहरामध्ये किंवा पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यासाला येता येत नाही, तेवढी आर्थिक परिस्थिती नाही, या गोष्टींचा बाऊ करून बसतात आणि अभ्यास बंद करतात. तुम्ही ग्रामीण भागात कशा पद्धतीने अभ्यास करत, तुमचं शेड्यूल कसं असायचं? सर, अगदी म्हणजे माझ्यापेक्षाही गडचिरोली भागात राहून अभ्यास करणारे देखील अनेक मुली आहेत किंवा अनेक विद्यार्थी आहेत. माझं नियोजन असं, मी तर एक इंजिनियर आहे आणि इंजिनियर असं असतं की ते रात्रभर जास्त अभ्यास करू शकतात. माझं असं होतं की मी 10 वाजता वगैरे अभ्यासाला तयारी करायची. मात्र हे डिपेंड राहतं, तुम्ही प्री मेन्स इंटरव्ह्यू याच्यानुसार ते शेड्यूल बदलत असतं. प्रीला माझा म्हणजे 16-17 तास कधीच मी अभ्यास केलेला नाहीये. प्रीला असं होतं की 7 ते 8 तास अभ्यास करायचा, रिव्हिजन व्यवस्थित करायची. मुख्यला थोडा मी अभ्यास अजून वाढवलेला होता. आणि इंटरव्ह्यूचं असं होतं की ग्रुप डिस्कशन करायचं. म्हणजे माझा भाऊ, मी म्हटलं UPSC करतोय, तर तो मला इनपुट्स द्यायचा की तू प्रोफाईलवरती काम कर, याच्यावरती जास्त काम कर. तर ते आमचे मोबाईलवरती डिस्कशन्स व्हायचे. म्हणजे असं मला म्हणायचंय की जर तुम्ही ठरवलं असेल ना, तर कुठलं माध्यम किंवा कुठच्या अडचणी असतात ना, तर त्या तुम्हाला अडवू शकत नाहीत. अगदी अगदी बरोबर. निश्चितच मॅडम, हे सगळं होत असताना आपण पाहतो की अजूनही कित्येक विद्यार्थी हे 8-10 वर्षापासून अभ्यास करतायत. काय नेमकं काय चुका होतात विद्यार्थ्यांच्या की जेणेकरून रिझल्ट येत नाही लवकर? कारण तुम्ही 2014ला सुरुवात केली, पहिला रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला 4 वर्ष लागले, परंतु तुम्ही पोस्ट घेतली. परंतु अजून 8-8, 10-10 वर्ष असे विद्यार्थी आहेत पुण्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये की ते अजूनही सोडायलाही तयार नाहीत आणि त्यांना पोस्टही मिळत नाही. काय सांगा? माझं असंच सांगणं आहे की आता जे नवीन विद्यार्थी येत आहेत तर त्यांनी स्ट्रॉंग प्लॅन बी असावा. आणि जे जुने विद्यार्थी आहेत तर त्यांना मला असं सांगायचं आहे की तुमच्या चुका काय होतात ते तुम्ही बघा आणि त्याच्यावरती अभ्यास करा. असं होतं की एक्झाम आली, दिली, हेच प्रोसेस आपली कंटिन्यू चालू राहते. मी आता ह्यावेळी माझा स्कोअर चांगला आलेला होता कारण मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती जास्त भर दिलेला होता. आयोगाला काय अपेक्षित आहे तर हे तुम्हाला एकदा कळू देत. आणि समाज पण जे बर्डन घालतो विद्यार्थ्यांच्यावरती, तर ते एक मोठा इश्यू आहे की मुलं याच्यातून लवकर बाहेर पडत नाहीत. तुम्ही स्वतःसाठी एक लिमिट ठरवून द्या की मला इतके वर्ष यात अभ्यास करायचा आहे
आणि मला असं वाटतं की ग्रॅज्युएशन जर तुमचं चांगल्या फील्डमध्ये असेल तर त्याच्यासाठी काही कोर्सेस असतील तर जुन्या विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी त्याच्यावरती लक्ष द्यायला हवं. ते करून मग तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज अजून मिळू शकतील. अगदी बरोबर. आपण पाहतो की कित्येक विद्यार्थी, तुम्ही जे सांगितलं चांगलं ग्रॅज्युएशन असेल तर म्हणजे आता MPSC मध्ये एक नवीन ट्रेंड आहे की मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. काय वाटतं तुम्हाला की खरंच ग्रॅज्युएशन हे मुक्त विद्यापीठात करून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या इतपत स्पर्धा परीक्षा आता सोपी आहे का? मला असं वाटतं की आज आपण जे रेट बघतो सक्सेस रेट तर त्यामध्ये असं आहे की 1% हा सक्सेस रेट आहे. तर याचा विचार करणं गरजेचं आहे. आज आयोगाला देखील अपेक्षित आहे की तुमचं प्लॅन बी काय आहे. म्हणजे इंटरव्ह्यूजमध्ये देखील विचारलं जातं की प्लॅन बी काय आहे. आणि आज आपण भावनेवरती ऍडमिशन तुम्ही घ्यायला नाही पाहिजे. कारण आज आपण बघतो तर अपॉर्च्युनिटी जास्त कशात आहेत. मग तर तुम्ही बिझनेस एखादा तर मॉड्यूल असेल तर ते तुम्ही शिका. इंजिनियर असेल तर तसं तुम्ही प्लॅन बी त्याच्या संबंधी तयार करा. कोर्सेस बघा. मला वाटतं की आज कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि मुक्त विद्यापीठ तुम्हाला तुमचं प्लॅन बी साठी खरंच गरज आहे का हे प्रत्येकानं तपासून बघायला पाहिजे. म्हणजे ते शिक्षण वाईट नाहीये, मात्र फक्त स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून तिकडे तुम्ही जर ऍडमिशन घेत असाल तर ते एकदा विचार करणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर पुढे काय? हा मुक्त विद्यापीठातून ऍडमिशन घेतल्याचा खूप मोठा तोटा भविष्यामध्ये होऊ शकतो. निश्चितच मॅडम, कित्येक विद्यार्थी आपल्या अपयशाचं खापर हे कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती, कुठल्या ना कुठल्या अडचणींवरती फोडत असतात. मग ते आर्थिक अडचण असो, घरची अडचण असो किंवा इतर अडचणी असो, किंवा काही विद्यार्थी हे सरकारवरती खापर फोडत असतात. अर्थात सरकारच्या खूप मोठ्या चुका आहेत त्याच्यामध्ये, तो भाग वेगळा आहे. परंतु तुम्हाला कधी अशी अडचण आली का की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, असं कधी वाटलं का की आपण ही अडचण आली परंतु कुठेतरी खचून गेलात, कुठेतरी नाराज झालात, कुठेतरी या क्षेत्रातून बाहेर पडावं वाटलं, अशी कधी तुमच्यावरती वेळ आली का? हे मी यासाठी विचारतो कारण आज तुम्हाला यश मिळालंय. जर अडचण आलेली असेल तर ते यशावरती मात करून तुम्ही इथपर्यंत आलात. परंतु कित्येक विद्यार्थी असे आहेत की जर अडचण आली तर त्याच्यावरती मातच करत नाहीत आणि कुठेतरी आपण पाहतो की आत्महत्येसारखे प्रकार असतील किंवा कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाऊन वेगळेच प्रकार घडतात. काय सांगाल तुम्ही कधी कुठल्या या फेजमधून गेलात का? मी पहिल्यांदा हेच सांगेन की प्रशासकीय सेवा असू दे किंवा बाकीच्या कोणत्या नोकरी असू देत तर त्या आयुष्याचा एक भाग आहे. ते म्हणजे सर्वस्व नाहीये. जे विद्यार्थी पास झाले नाहीत तर त्यांच्यासाठी देखील तेच सांगणं आहे आणि ज्यांनी यश मिळवलेलं आहे तर त्यांच्यासाठी मला हेच सांगायचं आहे की हे एक आयुष्याचा टप्पा आहे. त्याच्या पलीकडे देखील अनेक आव्हानं आपल्या आयुष्यात असतात. कोविडचा फेज असेल किंवा म्हणजे माझं लग्न हे 30व्या वर्षी झाले आणि ग्रामीण भागामध्ये 30 वर्षापर्यंत एक मुलगी अभ्यास करते तर ते खरं नक्की सोपं नाहीये. बरोबर. तर तेव्हा जी एक फेज असायची की माझे रिझल्ट येत नाहीयेत आणि मुलं बघायला येत आहेत तर ते खरंच खूप म्हणजे ते दोन्ही बॅलन्स करून अभ्यास करणं हे खूप आव्हानात्मक होतं. कोविडच्या काळामध्ये तर आपल्याला माहिती आहे एक्झाम्स खूप वेळा पुढे गेल्या तर ते एक खूप निराश वाटायचं की खरं काय होईल, की आपल्याला खरंच या क्षेत्रामध्ये यश मिळतंय की नाहीये. आणि मुलींच्या मनात एक धाकधूक असते की लग्नानंतर आपला पार्टनर कसा असेल, आपल्या स्वप्नांना नक्कीच उडण्यासाठी आपल्याला पाठिंबा देतील की नाहीत. तर ती एक फेज होती आयुष्याची की तेव्हा असं वाटायचं की राहू दे आता, आपल्याकडून काहीच होऊ शकत नाहीये. पण मी म्हटलं तसं की आम्ही एकत्र होतो, अभ्यास करत होतो, त्यामुळं ते विचार तो पुरते असायचे आणि परत मग अभ्यासाला घ्यायचे. आणि त्यामुळे मला वाटतं की आज जे यश आहे तर ते खारीचा वाटा आपण म्हणतो तर ते प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये आहे. नक्कीच. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की लग्न झाल्याच्या नंतर पोस्ट मिळाली. हो. तुम्ही लग्नाच्या आधी काय अटी टाकल्या होत्या अभ्यासाचं, खरंच पालन केलं का? हो, नक्कीच पालन केलं. काय अटी काय होत्या ते सांगा. पहिली अट होती की मला हा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे आणि त्यांना हे पण मी सांगितलेलं होतं की ते प्रायव्हेट जॉबमध्ये आहेत आणि माझा असणार आहे तो सरकारी जॉब असणार आहे तर ते बॅलन्स करावं लागणार आहे दोघांना पण. तर ते तुम्हाला जमेल का आणि तसं असेल तरच मग मी होकार देईन म्हणून. तर ते दोन्ही अटी त्यांनी मान्य केल्या. आणि असं एक होतं की मी त्यांना सांगितलेलं होतं की माझं 2020 जी प्री होती तर त्यानंतर लग्न ठरलेलं होतं. तर त्यांना सांगितलं होतं की माझी मेन झाल्याशिवाय मी काही लग्न करत नसते म्हणून. आणि ते हे मी आत्ता सांगते ते आमच्या दोघांच्या मध्येच होतं. आणि तर त्यांनी ते म्हणजे जवळजवळ 1 वर्ष त्यांनी लग्न थांबवून ठेवलेलं होतं. त्या बाकीच्या गोष्टी त्यांनी सहन केल्या लोकांच्या असतील तर त्या माझ्यापर्यंत येऊन दिल्या नाहीत. आणि खरंच त्यामुळेच जे आज 2022च्या एक्झाम मध्ये जे
मला पद मिळतंय तर त्यात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे. नाही, अगदी बरोबर. कारण कुठल्याही गोष्टीला पाठिंबा खूप महत्वाचा असतो. नेहमी लढाई तिथं आपण जिंकलेली असतो. बरोबर बरोबर. कारण जर तो पाठिंबा तुम्हाला नसता तर अर्ध टेन्शन तुमच्या डोक्यामागे तेच राहिलं असतं आणि कदाचित अभ्यासामध्ये तुमचं लक्ष लागलं नसतं. कारण पाठिंबा कुठल्याही गोष्टीत असो, पाठिंबा खूप महत्वाचा असतो. त्याच्यामुळं त्यांचा खारीचा नाही, खूप मोठा वाटा तुमच्या यशामध्ये आहे. कारण पडद्यामागची भूमिका खूप मोठी असते. कदाचित स्वयंपाक वगैरे करण्यात पण मदत करत असतील, त्या गोष्टी बोलायला नको. मॅडम, आपण पाहतो की आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला तुमचा आत्ताचा रिझल्ट जास्त एन्जॉय करता आला नाही, परंतु आपण पाहतो की रिझल्ट लागल्याच्या नंतर खूप सत्कार होतात, मिरवणुका निघतात आणि म्हणजे आज आपण पाहतो तलाठीचे रिझल्ट लागला तरी खूप मोठ्या मोठ्या मिरवणुका निघतात. तुमचं जर राज्यसेवेचे रिझल्ट लागल्याच्या नंतर ते पाहतो आणि तुमच्या भागामध्ये जर खूप मोठ्या मिरवणुका वगैरे सत्कार असतात. असं वाटत नाही का की हे सत्कार पाहून पालक असतील किंवा काही विद्यार्थी असतील, तुम्ही सुरुवातीला एक शब्द सांगितला होता की सेल्फ मोटिवेट न होता एक्सटर्नल मोटिवेशन घेतात त्या सत्कारातून, त्या मिरवणुकांमधून, आणि त्या विद्यार्थ्याला वाटतं मी अधिकारी बनणार आणि त्या पालकांनाही वाटतं की माझाही पाल्य असाच कधी अधिकारी बनेल आणि त्याची अशी मिरवणूक निघेल. आणि ते पाहून विद्यार्थी येतात किंवा पालक त्यांना पाठवतात. काय सांगाल तुम्ही, कुणी आलं पाहिजेत या क्षेत्रामध्ये? सर, एक वास्तव मी हे सांगते आता की आम्ही तिन्ही भावंड एकाच कुटुंबातून अधिकारी झालो, मात्र आम्ही ही अशी मिरवणूक आहे ना, हे आम्ही स्वतःहून सांगितलं की आमची काढायची नाही म्हणून. तर आम्ही तिघांची कधीच मिरवणूक आम्ही स्वतः फॅमिलीने आमच्या काढली नाहीये. गावानं फक्त एक मागच्या वर्षी आमचा सत्कार केला. तर ह्या गोष्टी आम्ही पाळलेल्या आहेत. आपण प्रदूषणाच्या गोष्टी फार करतो आणि आपण अधिकारी होणार आहे आणि आपण इतके फटाके वाजवतो, तर त्या गोष्टी आम्ही टाळलेल्या आहेत. आणि आता जे तुम्ही म्हणतात तर ते हे एक्सटर्नल जे मोटिवेशन आहे ना, ते फार कमी काळ टिकतं. सेल्फ मोटिवेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की हे सत्कार बघून पालकांनी आपल्या पाल्यानं या क्षेत्राकडे घालवण्यापेक्षा की आपल्या मुलाच्या क्षमता काय आहेत, ते खरंच त्यासाठी कपॅबल आहेत का, आणि उलट असं करून आपण त्यांचं जास्त नुकसान तर करत नाही ना. कारण त्यांचा जो इंटरेस्ट जर वेगळा असेल आणि आपण जर बळजबरीने तर स्पर्धा परीक्षांमध्ये जर त्यांना उतरवत असेल तर ते चुकीचं आहे. आपण आता जे 12th फेल पिक्चर आता येऊनच गेलेलं आहे, तर त्यात आपण जे पाहिलेलं आहे, तर त्यात तुम्ही जर स्वतःहून जर या क्षेत्रात येत असेल ना, तर आपण खूप चांगल्या प्रकारे तिथं अभ्यास करू शकतो आणि यश मिळवू शकतो. मात्र जर बळजबरी जर होत असेल ना, तर ते मला नाही वाटत की आपण इथं जास्त काळ टिकू शकेल. अगदी बरोबर. मॅडम, मुलाखतीच्या शेवटी एक 2-3 प्रश्न वास्तवात आहेत. तुम्ही 2014ला सुरुवात केली होती. विद्यार्थ्यांनी किती वर्ष या क्षेत्रात घालवले पाहिजेत, स्वतःला आजमावण्यासाठी किती वर्ष दिले पाहिजेत? मला वाटतं की हे प्रत्येकाने ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे मी आज इथं येऊन सांगेन की तुम्ही 5 वर्ष घालवा, 10 वर्ष घालवा, तर ते योग्य नाही होणार. प्रत्येकानं आपली स्वतःची परिस्थिती कशी आहे किंवा आम्ही जे एज्युकेशन घेतलेलं आहे तर त्याचा रिलेव्हन्स किती काळापर्यंत राहू शकतो, तर या गोष्टींचा विचार करून स्वतःच्या भविष्याचा विचार करून त्यात त्यांनी हे ठरवायला हवं. अगदी बरोबर. म्हणजे कुठं थांबायचंय, योग्य वेळी एक्झिट घेणं खूप गरजेचं आहे. निश्चितच. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्ही 6 महिन्याचा क्लास केला होता. खरंच क्लास करणं गरजेचं असतं का? सुरुवातीच्या काळात असं होतं की आपल्याला त्याबद्दल काहीच माहित नसतं. मात्र आज जेव्हा मागं आपण बघते मी, तर तेव्हा वाटतं की ह्या विदाऊट क्लासेस सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो. आणि असे खूप एक्झाम्पल आहेत की ज्यांनी काहीच क्लास न लावता फक्त एक मेंटॉर असतील किंवा मार्गदर्शक असतील, तर त्यांच्या सल्ल्याने या एक्झाममध्ये खूप चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे. तर मला वाटतं की त्या गोष्टी मॅटर करत नाहीत. तुम्ही सेल्फ स्टडी करून सुद्धा यश मिळवू शकता. अगदी बरोबर. बऱ्याच कॅन्डिडेटचं एक प्रशासनामध्ये जाण्यापूर्वीचा प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. म्हणजे आपण आता पोलीस खात्याकडे जर पाहिलं तर आपण साऊथचे मूवी पाहतो. साऊथच्या मूवीमध्ये तो सिंगम दाखवलेला असतो. सिंगम स्टाईल सगळे पोलीस अधिकारी दाखवलेले असतात. किंवा आज तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात, महसूलमध्ये पण असे डॅशिंग ऑफिसर पाहायला मिळतात आपल्याला, आणि त्यांच्याकडे पाहून विद्यार्थी मोटिवेट होतात. खरंच आपण जे स्वप्न पाहिलेले असतात प्रशासनात जाण्यापूर्वी, आता तुम्ही प्रशासनामध्ये काम करताय, खरंच त्या पद्धतीने काम करतायत का? ती रियालिटी सर खूप वेगळी असते. मूवीसाठी त्यांचं थोडंसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी वेगळं घेतलेलं असतं, तर ती रियालिटी इकडे नसते. अनेक बंधन असतात तुम्हाला आणि त्या कायद्याच्या चौकटीत राहूनच तुम्हाला काम करावं लागतं. आणि मी परत एकदा तुम्हाला सांगते की ते इन्स्पिरेशन ना थोडा काळच टिकतं.
आणि ते मोटिवेट नाही, थोड्या काळासाठी मोटिवेटेड तुम्हाला करू शकतं, पण प्रशासनातली रियालिटी खूप वेगळी आहे. इथं आव्हानं खूप वेगळी आहेत. म्हणजे एक वेळ परीक्षा आपण काढणं सोपं आहे, मात्र प्रशासनात इथून पुढे जो काळ घालवणं आहे, लोकांचा अवेअरनेस वाढलेला आहे, लोकांना प्रशासन म्हणजे काय हे समजतं आहे. तर यानंतरच्या काळात ह्या जबाबदाऱ्या खूप वाढणार आहेत आणि एक सेन्सिबल अधिकारी म्हणून काम करणं तुम्ही खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. मॅडम, मुलाखतीच्या शेवटी एक महिला म्हणून आपण पाहतो की मुलींसाठी त्यांच्या पालक अभ्यासासाठी पाहतो. तुम्ही सांगितलं की 2-3 वर्षानंतर लगेच लग्नाची सुरुवात होते, मुलगा पायाला घरची सुरुवात करतात, नातेवाईक असतात, किती वर्ष शिकवणार. लग्नानंतरची परिस्थिती देखील तीच असते, कारण लग्नाच्या आधी एक बाप म्हणून त्याचं कर्तव्य असतं की आपल्या मुलीला शिकवणं, आणि तो स्वप्न पाहत असतो. परंतु लग्नानंतर प्रत्येकाला तुमच्यासारखं सासर मिळेल असं नाही. कित्येक महिलांना लग्नानंतर देखील शिकायचं असतं, अभ्यास करायचा असतो, परंतु त्यांना तेवढा सपोर्ट भेटत नाही. काय सल्ला द्याल तुम्ही? मी सांगेन की तुम्ही जर तुमच्या गोष्टींवरती ठाम असाल ना, तर ते स्वप्न पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि आई वडील असतील किंवा सासरची मंडळी असतील तर तुम्ही त्या मुलीवरती विश्वास ठेवा, हेच मी सांगेन. निश्चितच मॅडम, खरं तर आज वास्तव कट्ट्यावरती तुमच्याकडून बऱ्याच वास्तववादी गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि खूप महत्त्वाचे, मोलाचे आणि वास्तववादी सल्ले देखील विद्यार्थ्यांना मिळाले. निश्चित या मुलाखतीचा जे विद्यार्थी मुलाखत पाहतील त्यांनी जर सकारात्मक दृष्टीने जर या मुलाखतीकडे पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये, त्यांचं जीवन घडण्यासाठी खरंच खूप फायदा होऊ शकतो. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि वास्तववादी चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही देखील मला इथं बोलवते याबद्दल मी तुमचे आभारी आहे. थँक्यू.